राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारपासूनच सुरू झाली असली तरी अद्याप कोणत्याही बड्या पक्षाने आपल्या एकाही उमेदवाराची अधिकृत घोषणा केलेली नाही। महायुती आणि विरोधी पक्षातील जागा वाटपाचा पेच अजूनही सुटलेला नाही। चर्चेचे गुन्हाळे सुरूच आहेत। ठाकरे बंधूंनी जागा वाटप मार्गी लागल्याचे सांगितले असले तरी उमेदवार घोषित केलेले नाही। अर्थात हे अपेक्षितच आहे। एका जागेसाठी अनेक दावेदार ही समस्या कमी अधिक प्रमाणात सगळ्याच राजकीय पक्षांना भेडसावत आहे। त्यामुळे उमेदवारी ऐनवेळी घोषित करण्याचे डावपेच राजकीय पक्ष आखतच असतात। बंडखोरांना संधी मिळू नये हीच त्यामागची रणनीती असते। ठाकरे बंधूंनी उमेदवारी घोषित न करता जे उमेदवार निश्चित झाले आहेत त्यांना ऐनवेळी पक्षाचे एबी फॉर्म दिले जातील हे स्पष्ट केले। याचा अर्थ त्यांनाही बंडखोरीची भीती वाटत आहे। भाजपमध्ये तर हे संकट खूप मोठे आहे। भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रत्येक महापालिकेत मोठी स्पर्धा दिसत आहे। त्यामुळे उमेदवार निश्चित झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात बंडाळीची भीती भाजपालाही सतावत आहे। अर्थात कितीही काळजी घेतली, डावपेच आखले तरी बहुतेक सगळ्याच पक्षांमध्ये बंडखोरी अटळ आहे। इच्छुक उमेदवार पक्षाच्या आदेशाची वाट न पाहता आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेतच। त्यापैकी ज्यांना पक्षाची उमेदवारी मिळणार नाही त्यापैकी काही लोक आपली उमेदवारी मागे घेतील, परंतु काहींची उमेदवारी कायम राहील। पुढे अपक्ष म्हणून लढणाऱ्या अशा बंडखोरांच्या विजयाचे प्रमाण तसे कमी असले तरी या लोकांची बंडखोरी विजयाचे समीकरण बिघडवू शकते। लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत अशा बंडखोरीचा फार मोठा फटका बसत नाही, कारण मतदारसंघ मोठे असतात। परंतु स्थानिक निवडणुकीत 50-100 मतांची ताकद बाळगून असलेला बंडखोर देखील धोकादायक ठरतो। त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत विविध पक्षांच्या शीर्षस्थ नेत्यांची आपापल्या पक्षातील बंडखोरांची समजूत घालताना दमछाक होणार आहे। त्यानंतरही अनेक असंतुष्ट बंडखोर रिंगणात कायम राहतीलच आणि या समस्येचा सामना सगळ्याच पक्षांच्या धुरीणांना करावा लागणार आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।